ताऱ्याची स्तरे म्हणजे काय आपण या पाठातून पाहणार आहोत. ताऱ्याची स्तरे कशा प्रकारे आहे हे घटक आपण बघत आहोत. बघा इथे दिले गुरुत्वीय बलामुळे सूर्याचे गुरुधर्म गेली 4.5 अब्ज वर्ष स्थिर राहिले आहे. तर गुरुत्वीय बलामुळे जसं आपण जो ग्रॅव्हिटीचा जो नियम आहे, गुरुत्वाकर्षण म्हणजेच काय गुरुत्वीय बल आहे म्हणजे ग्रॅव्हिटी आहे, मग त्याचे सूर्याचे गुरुधर्म गेली किती आहे 4.5 अब्ज वर्ष ही कशी आहे स्थिर आहे आणि त्यामुळे ताऱ्यातील तप्त वायू हा आकाशामध्ये पसरलेला आहे. मग ताऱ्यामध्ये असलेला जो तप्त वायू आहे की बघा इथे प्रकारे कसं दिसत आहे तुम्हाला की जो आग आहे, आगीचा तप्त तो गोळा आहे आणि त्यामुळे तो ताऱ्यातील तप्त वायू हा आकाशामध्ये पसरलेला नाही. तो एक जागी काय करत आहे स्थिर ठेवत आहे. कोणत्या गुणधर्मामुळे? गुरुत्वीय बलामुळे ते काय करत आहे, ताऱ्यातील जो तप्त वायू आहे तो आकाशामध्ये पसरलेला नाही, तो गुरुत्वाकर्षण करणारे त्यांना एकत्र हे धरून ठेवलेले आहे आणि त्याच्यामुळे तो कुठेही पसरत नाहीये. ताऱ्यातील वायूच्या कणामध्ये गुरुत्वीय बल हे या कणांना एकत्र ठेवण्याचं काम करतं. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ताऱ्यातील वायूचे जे कण आहे, जे तारा आहे त्या ताऱ्यामध्ये जे वायूचे जे कण आहे त्या कणातील गुरुत्वीय बल हे त्या कणांना एकत्र ठेवण्याचं काम करतं. जे हर एक जे कण आहे त्या कणांना गुरुत्वीय आकर्षणाने किंवा ग्रॅव्हिटीच्या नियमानुसार ते एकत्र ठेवत आहेत. अशा प्रकारे हे सर्व एकत्रित बांधण्याचं हे काम करत आहे. वायूतील कणांना एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेलं जे गुरुत्वीय बल व याविरुद्ध कार्यरत असलेले बघा जे वायूतील कणांना एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले जे गुरुत्वीय बल, जे सतत गुरुत्वीय बल काय करते वायूंना एकत्र आणण्याचं काम करते व त्याविरुद्ध कार्यरत असलेले आणि त्याच्या विरुद्ध जे कार्यरत असलेले जे घटक आहे जो वायू आहे त्यांनी सांगितले की कशा प्रकारे जे एकत्र ताणून करण्याचं काम गुरुत्वाकर्षण करत आहे व त्याच्या विरुद्ध कार्य करणारे ताऱ्याच्या पदार्थाला सर्वत्र पसरण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या ताऱ्यातील तप्त वायूचा हा दाब आहे. अशा प्रकारे बघा जो तप्त वायूचा जो दाब आहे या दोन्हींना संतुलित असलेला तारा हा स्थिर राहतो आणि या दोन्ही संतुलन असल्यास या दोन्ही गोष्टींमध्ये कसं असलं पाहिजे संतुलन असलं पाहिजे. कोणत्या दोन गोष्टींमध्ये बघायचं त्यांनी दिलेलं आहे की बघा वायूतील कणांना एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्नशील जो गुरुत्वीय बल आहे याविरुद्ध कार्यरत असलेला आहे. जो गुरुत्वीय बल एकत्र आणण्याचं काम करते व ताऱ्यातील जो ताऱ्याच्या विरुद्ध ताराच्या पदार्थाला सर्वत्र पसरण्यासाठी सतत प्रयत्न असलेला ताऱ्यातील जो तप्त जो वायू आहे आणि जो गुरुत्वाकर्षण शक्ती आहे या दोघांमध्ये काय असलं पाहिजे समतोल असला पाहिजे. या दोन्हीमध्ये संतुलन असल्यास तारा कसा आहे स्थिर आहे शांत आहे. गुरुत्वीय बल ताऱ्याच्या आतील बाजूस म्हणजे केंद्राच्या दिशेत निर्देश असते तर वायूचा दाब हा ताऱ्याच्या बाहेरील बाजूस असते. बघा असं त्यांनी सांगितले जे गुरुत्वीय बल आहे म्हणजे जी ग्रॅव्हिटी आहे ती ग्रॅव्हिटी ही ताऱ्याच्या आतील बाजूमध्ये आहे. जी आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्ती दिसते ती कुठे दिसते ताऱ्याच्या आतील बाजू म्हणजे आतल्या भागामध्ये इथे तुम्हाला दिसत आहे. तर जे केंद्राच्या दिशेत निर्देशित असते तर वायूचा दाब हा ताऱ्याच्या बाहेरील बाजू जो वायूचा दाब आहे हा ताऱ्याच्या बाहेरील बाजूमध्ये इथे आपल्याला दिसून येत आहे. तशा प्रकारे बघितले हे गुरुत्वीय बल आतमध्ये आहे म्हणजेच केंद्राच्या विरुद्ध दिशेत निर्देशातच आहे. म्हणजे जो केंद्राच्या विरुद्ध दिशेमध्ये काय दिसत आहे निर्देशांक दिसून येत आहे. आता बघा पुढे जाणार आहोत. जर गुरुत्वीय बल व वायूचा दाब हे संतुलित असेल तर तारा स्थिर असतो. आता त्याने सांगितलं जर गुरुत्वीय बल म्हणजे बघा इथे दिलेलं आहे जर गुरुत्वीय बल व वायूचा दाब ह्या दोन गोष्टी बघा काय दिले आहे म्हणजे ग्रॅव्हिटी आणि जो वायूचा दाब आहे हे संतुलित असेल तर तारा हा स्थिर राहतो. नाहीतर तो तारा काय होत आहे आपण बोलतो ना की आकाशात पाहिलं आपल्याला तारे लुकलुकतात, तारे आपल्याला हलताना दिसतात म्हणजे ते स्थिर का दिसत एका जागेत जर असे आपल्याला स्थिर दिसत म्हणजे याचा अर्थ काय आहे गुरुत्वीय बल आणि वायूचा दाब हे कसे आहेत सारख्या प्रमाणामध्ये असल्यामुळे ते तारा आपल्याला काय दिसत नाहीये हलताना दिसत नाही. तो कसा आहे स्थिर प्रमाणामध्ये तिथे म्हणजे एक प्रकारे स्टॅच्यू असल्यासारखं आपल्याला तिथे दिसत आहे. म्हणजे आपल्याला मुलांना ह्याचं कारण कळलं की जो तारा जेव्हा हलत नाही तेव्हा त्याचं कारण काय आपण पाहिलं. पण एक बल दुसऱ्यापेक्षा जास्त झाले तर त्याचे आकुंचन किंवा प्रसरण होते. पण जर गुरुत्वीय बल आणि वायूचा दाब गुरुत्वीय बल आणि वायूचा दाब हा जर ते दोन्ही प्रमाण जर वेगळं असेल तर काय होणार आहे एक बल दुसऱ्यापेक्षा जास्त झाले तर काय होणार आहे तर तारांचे आकुंचन किंवा प्रसरण होते. मग आपल्याला तारा कसा दिसतो तो आपल्याला लुकलुकताना दिसतो म्हणजे त्याच्या गतीमध्ये काय आहे फरक आहे. जसं आपण बघायचं इथे पाहिलं की गुरुत्वीय बल आणि वायूचा दाब ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. जर समान असतील तर ते स्थिर राहणार पण एक बल दुसऱ्यापेक्षा जर जास्त झाले तर ताऱ्यांचे आकुंचन किंवा प्रसरण होते म्हणजे तो तारा आपल्याला लुकलुकताना दिसतो. तो आपल्याला कधी कमी दिसतो कधी जास्त दिसतो कधी मोठा दिसतो तर कधी छोटा दिसतो. म्हणजेच ते कशामुळे होते की जर गुरुत्वीय बल आणि जर वायूचा दाब आहे यांच्या प्रमाणामध्ये जर फरक झाला जर ते संतुलित असतील
तर त्यावेळेस काय होणार आहे, एक बल दुसऱ्यापेक्षा जास्त झाले तर ताऱ्यांचे आकुंचन किंवा प्रसरण होते. अशा प्रकारे आपल्याला बघ तारा मग त्यावेळेस लुकलुकताना दिसतो, फारसं तो हलताना देखील आपल्याला दिसत असतो. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की ताऱ्याची जी उत्क्रांती ती कशा प्रकारे होते आपण पाहिले आहे. अशा प्रकारे आपण जो घटक आहे तो घटक इथे टॉपिक जो पूर्ण केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजेच इव्होल्युशन ऑफ स्टार, की ताऱ्याची उत्क्रांती कशा प्रकारे होत आहे हे आपण घटकाच्या माध्यमातून पाहणार आहोत. ताऱ्याची उत्क्रांती म्हणजेच काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मात बदल होऊन त्याचे वेगवेगळ्या अवस्थेत रूपांतरित होण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण म्हणणार आहोत ताऱ्याची उत्क्रांती. ज्याप्रमाणे उदाहरणार्थ समजा आपण एखादं जे लहान मूल घेतलं, ते लहान मूल जेव्हा छोटं असतं ते जेव्हा लहान असतं आणि नंतर आपण परत 10 वर्षानंतर त्याला पाहिलं म्हणजे त्याच्यामध्ये उत्क्रांती झालेली असते. जेव्हा आपण लहान मुलाला पाहिलं असतं की जेव्हा ते रांगल्याच्या अवस्थेमध्ये असतं, ते जेव्हा धरून चालण्याच्या अवस्था असते, पण डायरेक्ट जर आपण त्याला 10 वर्षांनी पाहिलं तर आपली तीच अवस्था दिसते का? तर नाही, की त्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला काय दिसत आहे, बदल दिसत आहे. म्हणजे त्यावेळी तो जेव्हा आपण मूल पाहतो 4-5 महिन्याचं मूल पाहतो किंवा 8-9 महिन्याचं मूल पाहतो तेव्हा तो कशा अवस्थेत होतो, बाल्यावस्थेमध्ये असतो. पण तो जेव्हा 10 वर्षानंतर पाहतो, 20 वर्षानंतर पाहतो तेव्हा ते मूल काय झालेलं असतं, मोठं झालेलं असतं. त्याच्यामध्ये मुलांनो की हर एक प्रकारची ग्रोथ, शारीरिक फिजिकल ग्रोथ ही निर्माण झालेली असते आणि त्याप्रमाणे मुलं हे बिहेव करायला लागतं. त्याप्रमाणे ते मुलांमध्ये सर्व जे गुण आहेत ते संपन्न आहेत ते आलेले असतात आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे अशाच प्रकारचे तारे देखील आहेत. ताऱ्याची उत्क्रांती म्हणजे जे काळाप्रमाणे होणारच एक बदल आहे की ते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा जो काळ आहे त्याच्या ज्या मधल्या अवस्था आहेत त्या कोणकोणत्या आहेत हे देखील आता आपण जाणून घेणार आहोत. आणि तसं जसं लहान मुलांच्या बाबतीत असतं की जी बाल्यावस्था आहे, त्याचप्रमाणे जी कुमारावस्था आहे, प्रौढावस्था आहे, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो प्रौढावस्था आणि मग वृद्धावस्था आहे. अशा प्रकारच्या ज्या अवस्था आहेत त्या जशा अवस्थेमधून मनुष्य पार पडत जातो त्याचप्रमाणे हे जे तारे आहे, ताऱ्यांचा जो जन्म आहे, त्याचप्रमाणे त्याची जी उत्क्रांती आहे, त्याचप्रमाणे त्यांची जी अवस्था आणि त्याचप्रमाणे त्यांचा जो मृत्यू आहे हा कशा प्रकारे होतो हे देखील आपण याच्या घटकाच्या माध्यमातून समजणार आहोत. ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजेच काळाप्रमाणे ताऱ्यांच्या गुणधर्मामध्ये बदल पडतो. जसं ताऱ्यांच्या गुणधर्माप्रमाणे त्यांनी सांगितलं की काळाप्रमाणे काय पडतो आहे, ताऱ्याच्या गुणधर्मात बदल पडतो. जसं मनुष्याच्या देखील वाढत्या वयानुसार देखील त्यांच्या शरीरामध्ये बदल होत जातात. जसं जे पूर्वी एखादी व्यक्ती खूप काम करू शकते, परंतु जर वय झाल्यानंतर प्रौढावस्था झाल्यानंतर मग काय होऊ शकतं, त्याच्या कामाचा जो स्पीड आहे तो कमी होतो. म्हणजे आपल्या शरीरातील ताकद ही ज्याप्रमाणे कमी होते त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की तारे जे आहेत ते काळाप्रमाणे त्यांच्या गुणधर्मामध्ये देखील काय होत आहे, फरक होऊन त्याचे वेगवेगळ्या अवस्थांमध्ये रूपांतर होते आणि त्यामुळे त्याचे देखील जसे मनुष्याच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत त्याचप्रमाणे ताऱ्यांच्या देखील वेगवेगळ्या अवस्थांतरामध्ये त्यांचे रूपांतर होण्याची ही प्रक्रिया देखील इथे सुरू होत असते. तुम्हाला वाटतं मुलांना हा जो टॉपिक आहे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर कळलेला आहे. म्हणजे सूर्याच्या गुणधर्मात गेल्या 4.5 अब्ज वर्षात काहीच बदल झालेला नाही. किती 4.5 अब्ज वर्षांमध्ये कोणत्याच प्रकारच्या सूर्याच्या गुणधर्मामध्ये हा बदल झालेला नाही आहे. जसं ताऱ्यामध्ये बदल होतात पण सूर्यामध्ये होत नाहीये. ताऱ्याच्या जीवनातील अधिकांश काळात त्याची उत्क्रांती अतिशय संथ गतीने होत असते. कशी होत आहे, संथ गतीने ती त्यांची क्रिया होते. त्याची जी उत्क्रांतीची जी दिशा आहे ती संथ गतीने आहे. जसं एखादं लहान मुलं आहे, ते लहान मुलं आहे ते 8व्या-9व्या महिन्यामध्ये ते रांगायला लागतं, ते गुडघ्यावर चालायला लागतं, ते एखाद्या वस्तू धरून चालतो आणि वर्षभरानंतर ते जवळजवळ ते चालायला लागतं, पळायला लागतं. त्याप्रमाणे त्याची जी गती आहे ती लगेच म्हणजे ती त्याची गती कशी आहे, संथ गतीने आहे. तो लगेच जाणून तो मूल चालायला लागतं का, तर त्याच्यासाठी काहीतरी वेळ मर्यादा ही आखून दिलेली आहे की जवळजवळ वर्षानंतर एखादं मूल हे चालायला लागतं. त्याचप्रमाणे तारे आहेत, ताऱ्यांचे जे गुणधर्म आहे ते काळाप्रमाणे त्यांची जी शक्ती आहे किंवा ती ऊर्जा आहे ती देखील संथ गतीची ती प्रोसिजर आहे, ती प्रक्रिया आहे. तारे सातत्याने ऊर्जा देण्याचं काम करत असतात. बघा, ताऱ्यातून नेहमी काय निघत असतो, प्रकाश निघत असतो. मग तारे सातत्याने ऊर्जा देत असलेले त्यातील ऊर्जा ही सतत घटत असते. त्यातली ताराची जी ऊर्जा आहे ती काय करत आहे, सतत घटण्याचं काम करत आहे, म्हणजेच ते कमी कमी होण्याचं काम करत आहे. बघा की तारे सतत ऊर्जा देतात परंतु जसजसे कालावधीप्रमाणे ते काय होत आहे, त्याची ऊर्जा ही कमी होत आहे, ही घटत आहे.
ताऱ्याचे स्थैर्य कायम राहण्यासाठी म्हणजेच वायूचा दाब व गुरुत्व बल यातील समतोल राहण्यासाठी ताऱ्याचे तापमान देखील स्थिर असणे गरजेचं आहे. आता बघा त्यांनी एक गोष्ट इथे क्लिअर केलेली आहे की ताऱ्याचे जे स्थैर्य कायम राहण्यासाठी म्हणजे ताऱ्याचं जे तेज आहे जर ते कायम राखायचं असेल तर आपल्याला गुरुत्वीय बल आणि वायूचा दाब बघा ताऱ्याचे जे स्थैर्य कायम राखण्यासाठी आपल्याला वायूचा दाब व गुरुत्वीय बल यात समतोल राखण्यासाठी ताऱ्याचे तापमान हे स्थिर राखणं देखील गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा इथे आपण तेच शिकत आहोत की ताऱ्याचं जर बल किंवा ऊर्जा ही जर आपल्याला कायम राखायची असेल तर वायूचा दाब आणि गुरुत्वीय बल या दोन्हींच्या मध्ये आपल्याला समांतर राखणं हे फार याच्यामध्ये समतोल राखणं हे फार गरजेचं आहे आणि अशा प्रकारे ते बघा स्थिर होत आहे असणे आवश्यक आहे व तापमान स्थिर राहण्यासाठी ताऱ्यात ही ऊर्जा निर्मिती होणे आवश्यक आहे. ताऱ्यामध्ये काय निर्माण होणं गरजेचं आहे? ऊर्जा निर्मिती. त्यामुळे ताऱ्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली तर त्याच्यामध्ये हा समतोल राखला जात आहे. असणे बघा ही ऊर्जा निर्मिती ताऱ्याच्या केंद्रातील इंधन जळाल्याने होते. आता बघा त्यांनी सांगितलं की ही जर ऊर्जा निर्मिती व्हायची असेल तर काय करणं गरजेचं आहे की ताऱ्याच्या केंद्रकामध्ये म्हणजे जे ताऱ्याचा जो मध्य केंद्रक आहे त्या केंद्रकामध्ये इंधन काय होणे जळाल्याने होत आहे. इंधन जळाल्याने ती ऊर्जा निर्मिती ही आपोआप होत आहे. जसं एखाद्या आपण शेकोटीला आग लागली एखाद्या पाल्यापुचऱ्याला आग लागली आणि मग ऊर्जा निर्माण होते त्याच्यातून इंधन निर्माण होतं आणि त्याच्यातून असा कार्बन बाहेर पडतो मग आपल्याला उष्णता लागते आपल्याला उष्णता मिळते. थंडीच्या दिवसामध्ये जसं आपण शेकोटी भेटून आपण उष्णता घेण्याचं काम करतो त्याचप्रमाणे बघा इथे देखील ही ऊर्जा निर्मिती ताऱ्याच्या केंद्रातील अशा प्रकारे इंधन मिळाल्यामुळे उष्णता होते. ताऱ्याच्या उत्क्रांतीचे कारण त्याच्या केंद्रातील इंधन जळणे व त्याचे परिणाम कमी होणे हे आहे. आता ताऱ्याच्या उत्क्रांतीचं जे महत्त्वाचं जे कारण आहे ते काय आहे? त्याच्या केंद्रकातील इंधन जळणे हे आहे आणि त्याच्यामुळे बघा हे जे पहिलं कारण इथे आपण पाहू शकतो. ताऱ्याच्या केंद्रकाचे कारण त्याच्या केंद्रकातील इंधन जळणे व त्याचे परिणाम कमी होणे हे आहे. व ते जास्त इंधन जळालं तर त्याचा जास्त उष्णता आहे जर कमी इंधन जळालं तर त्याच्यामध्ये परिणाम कमी होणे हे देखील आहे. म्हणजे त्याच्या इंधनावर हे डिपेंड आहे. केंद्रातील इंधन संपुष्टात आल्यावर ऊर्जा निर्मिती ही संपुष्टात येते व ताऱ्याचे तापमान हे कमी होऊ लागते. आता त्यांनी बघा सांगितलंय की केंद्रातील जे इंधन आहे ते काय होत आहे संपुष्टात आल्यावर की जे केंद्रातील जे इंधन आहे जर ते संपुष्टात आहे म्हणजे जवळजवळ समजा नष्ट होत आलंय की ते नाहीसे झाले आल्यावर ऊर्जा निर्मिती ही संपुष्टात येते. त्यामुळे त्यातली जी ऊर्जा आहे ती देखील जवळजवळ संपून जाते व ताऱ्याचे तापमान हे कमी होऊ लागते. म्हणजे ते ऊर्जा तो कमी देऊ लागतो त्यामुळे त्याचं जे तेज आहे ते तेज देखील तो कमी देण्याचा प्रयत्न करतो. बघा तर अशा प्रकारे बघा की ते इंधन जर संपलं तर इंधन संपल्यामुळे वायूचा दाब कमी होतो. तापमान कमी झाल्याने वायूचा दाब कमी होतो व तो गुरुत्व बलाशी संतुलन राखू शकत नाही. जर तापमानच कमी झालेलं आहे त्याच्यामुळे वायूचा दाबही काय होत आहे हा कमी होत आहे आणि वायूचा दाब कमी झाला तर तो गुरुत्वीय बलाशी काय होत नाहीये संतुलन राखू शकत नाही. म्हणजे जो ग्रॅव्हिटी जो आपला नियम आहे की जे सर्व वायूच्या कणांना जो तो एकत्र धरून राहण्याचं जे काम करत आहे तो ते काम करू शकत आहे. त्याच्यामुळे गुरुत्वीय बल आणि वायूचा दाब याच्यामध्ये असमतोल निर्माण होत आहे आणि त्याच्यामुळे तापमान जर कमी झालं असेल तर वायूचा दाबही काय होणार आहे साहजिकच कमी होणार आहे व गुरुत्वीय बलाशी देखील संतुलन राखू शकणार नाही आहे. आणि म्हणून जे त्याचं जे तेज आहे ते त्याच्यामध्ये देखील आपल्याला फरक दिसणार आहे. तर अशा प्रकारे आपण मुलांना बघा पाहत आहोत गुरुत्वीय बल आता वायूच्या दाबापेक्षा अधिक असल्याने तारा हा आकुंचित होतो. आता बघा गुरुत्वीय बल आता वायूच्या दाबापेक्षा आता गुरुत्वीय बल जास्त झालं आहे कोणापेक्षा वायूच्या दाबापेक्षा. बघा इथे दिलेलं आहे बघा आता हे जे गुरुत्वीय बल आहे गुरुत्वीय बल आता वायूच्या दाबापेक्षा अधिक झालं आहे. म्हणजे जास्त कोण आहे गुरुत्वीय बल हे जास्त आहे कोणापेक्षा वायूच्या दाबापेक्षा. हे अधिक असल्याने तारा हा काय होत आहे आकुंचन पावत आहे. त्याच्यामध्ये यांच्यामध्ये काय आलंय आता असमानता आलेली आहे. त्याच्यामध्ये समानता राहिली नसल्यामुळे गुरुत्वीय बल जास्त झाल्यामुळे आणि वायूचा दाब कमी झाल्यामुळे अधिक तारा जो लुकलुक होत होता जो ऊर्जा देत होता त्याच्यामध्ये काय निर्माण झालं आहे ते आकुंचन निर्माण झालेलं आहे. त्या आकुंचता निर्माण झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं आहे तो तारा आता ऊर्जा देत नाही तो जास्त प्रकाश देखील देत नाही आहे. आणि अशा प्रकारे याच्यामध्ये काय झालेलं आहे असमानतामुळे ताऱ्यामध्ये काय होत आहे ऊर्जा निर्माण झालेली नाही.
त्यामुळे सुमारे इंधन वापरत येते, त्यामुळे दुसरे इंधन वापरता येते. उदाहरणार्थ केंद्रकातील हायड्रोजन संपल्यावर हॅलियमचे विलिनीकरण होऊ लागते. आता त्यामुळे दुसरं इंधन वापरावं लागतं. जे पहिले इंधन आहे, अणुकेंद्रकाचं जे इंधन आहे, त्याचं इंधन जर कमी जळालं तर किंवा ते संपुष्टात आलं तर त्याच्यामुळे ताऱ्याचं तापमान हे कमी होऊ लागतं, गुरुत्वाकर्षणाचं बल वाढतं आणि वायुदाब हा कमी होऊ लागतो आणि त्याच्यामुळे तारे काय होऊ लागतात, त्याच्यातील ऊर्जा संपते. आता त्यामुळे दुसरं इंधन वापरावं लागतं. कोणतं दुसरं इंधन आहे बघा, आपण पाहणार आहोत. त्यामुळे दुसरं इंधन वापरते. उदाहरणार्थ केंद्रकातील बघा, उदाहरणार्थ केंद्रकातील हायड्रोजन संपल्यावर, जर हायड्रोजन हे संपल्यानंतर काय वापरावं लागतंय, हेलियमचे विलिनीकरण होऊ लागतं. हेलियमचे काय होऊ लागतं, त्याच्यामध्ये विलिनीकरण म्हणजे त्याच्यामध्ये ते समाविष्ट केले जातात. विलिनीकरण अर्थ काय की त्याचप्रमाणे ते जर हायड्रोजन जर हा वायू संपला आहे तर केंद्रकामधील हेलियमचे विलीकरण त्या केंद्रकामध्ये होऊ लागते. म्हणजे दोन ऑप्शन्स इथे आहेत. जर पहिला ऑप्शन आहे हायड्रोजन आहे आणि दुसरा आहे मुलांना हेलियम आहे. व ऊर्जा निर्मिती पुन्हा सुरू होते आणि पुन्हा ऊर्जा निर्मिती सुरू होते. म्हणजेच एक बॅकअप बॅटरी आपण बोलू शकतो ना, की त्या प्रकारे अशी एकामागून एक किती इंधने वापरली जातील ह्या ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असते. आणि अशी एकामागून एक अशी किती इंधने वापरली जातील, ही किती एकामागून एक किती इंधने वापरली जातील हे ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून आहे. की ताऱ्याचं वस्तुमान किती आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे की अशी किती प्रकारची इंधने वापरायची आहेत. हे सर्वस्व कोणावर डिपेंड आहे, तर ताऱ्याचं वस्तुमान जेवढं असेल त्याच्यानुसार ते अवलंबून असणार आहे. तर अशा प्रकारे आपण त्यात पुन्हा एकदा दुसरं इंधन त्याला वापरलेलं आहे. एखाद्या ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितके अधिक इंधनेही वापरली जातात. म्हणजे त्यांनी ते क्लिअर केले की एखादा जो तारा आहे, म्हणजे आपण फक्त हा एक तारा घेतला तर एका ताराचे जे वस्तुमान जितके अधिक असतील तितके जास्त इंधनही त्याच्यामध्ये वापरले जातील. जर त्याचं वस्तुमान कमी असेल तर कमीत कमी इंधने वापरली जातील. म्हणजे इथे बॅकअप बॅटरी आहे. जर तुम्हाला सांगितलं की जर हायड्रोजन संपलं तर हेलियम हा वायू देखील आहे. मग अशा प्रकारचे जे एखादा जो तारा आहे त्या ताऱ्याचं जितकं वस्तुमान असेल तितकं जास्त काय केलं जात आहे, म्हणजे त्याच्यामध्ये की हा इंधन हे वापरले जातं. त्याने जितकं त्याचं वस्तुमान कमी असेल तर ते त्याप्रमाणे तिथे जे इंधन आहे ते कमी वापरलं जात आहे. या दरम्यान ताऱ्यात अनेक बदल घडून येतात आणि या ज्या सर्व प्रोसिजरमध्ये काय होत आहे, अनेक हे बदल देखील या ताऱ्यामध्ये घडून येत आहेत. बघा, ताऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया होत असल्याने काही वेळेस ताऱ्यांचे आकुंचन होते तर काही वेळा प्रसरण होते. म्हणजेच काय होत आहे की ताऱ्यामध्ये होणारी जी वेगवेगळी जी प्रक्रिया आहे त्या सर्व प्रक्रियेमध्ये काही वेळा ताऱ्यांचं हे आकुंचन होत आहे तर काही वेळा त्या ताऱ्यांचं प्रसरण होत आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो त्यामध्ये की जसे एक प्रकारे आकुंचन आणि प्रसरण ही देखील प्रक्रिया दोन क्रियेमध्ये होत असते. ज्याप्रमाणे इंधन मिळत आहे त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये आकुंचन आणि प्रसरणाची जी प्रक्रिया ही निरंतर चालू राहते. सर्व इंधन संपल्यावर ऊर्जा निर्मिती थांबते व ताऱ्याचे तापमान कमी होते. आता बघा इथे त्यांनी सांगितले सर्व इंधन संपल्यावर, जसं आपण सुरुवातीला सांगितलं की जे सर्व तारे आहेत ताऱ्यांचं जितकं तापमान असेल तितकं त्याप्रमाणे आपण इंधन वापरू शकतो. अनेक इंधन आपण वापरू शकता. परंतु सर्व इंधन संपली, आता ताऱ्याचे जे वस्तुमान कितीही असलं जास्त असलं आणि खूप सारी इंधनं वापरली परंतु कधीतरी त्याचं इंधन संपणारच, तापमानही संपणार, कमी होणार आणि त्यामुळे त्यांनी सांगितले सर्व इंधन संपल्यावर काय होणार आहे, ऊर्जा निर्मिती देखील थांबते. की ताऱ्यामधली असलेली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा निर्मिती थांबते व ताऱ्याचे तापमान देखील कमी व्हायला सुरुवात होत असते. म्हणून त्या ताऱ्याचं जे तेज आहे ते तेज देखील आपल्याला कमी प्रमाणात आढळतं. त्यामुळे वायूचा दाब व गुरुत्वीय बलात समतोल राहू शकत नाही आणि मग साहजिकच आहे त्याच्यामुळे वायूचा दाब आणि गुरुत्वीय बलाच्या मध्ये समानता असूच शकत नाही. मग ताऱ्याची ही उत्क्रांती कशी थांबते व त्याची अंतिम अवस्था काय आहे ते पाहूया. आता आपण ते जाणलं की त्याप्रमाणे आपण बघणार आहोत की ताऱ्याची उत्क्रांती कशी थांबते, म्हणजे कशा प्रकारे ताऱ्याचा जन्म झालेला आहे, त्याची उत्क्रांती कशी झाली आहे आणि आता ते कशा प्रकारे त्याची उत्क्रांती थांबत आहे, म्हणजे ताऱ्याचा मृत्यू कसा होत आहे हे आपण पाहणार आहोत. की अशा प्रकारे थांबते, त्याची अवस्था काय आहे हे ते आपण पाहणार आहोत. बघ इथे तुम्हाला खूप सारे तारे दिसत आहे.